तू ही रे माझा मित्रच एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे मनोरंजनाचा महासप्ताह असं म्हटलंय. तर आता इथे सेल्फी काढून घेत असतात राजशिर्के मंडळी सगळे. म्हणजे त्या फोटोमध्ये मामा मामी ईश्वरी अर्णव आजी आणि अंजली असतात. तर अचानक धूर यायला लागते एका खिडकीतून. तर आता इथे ईश्वरी आणि अंजली बघतात आणि बाकी सगळे मात्र सेल्फीकडेच बघत असतात. तर आता अचानक सगळ्यांना तो गॅसचा वास येतो आणि सगळेजण चक्करून पडतात. तर आता इथे ईश्वरी पण हात टाकते आणि आता अर्णव पण चक्करून पडलेला असतो. सगळेजण चक्करून पडलेले असतात. तर तेवढ्यातच आता एक दरवाजा उघडतो आणि तिथून गॅस यायचं दाखवलंय. तर आता इथे राकेशचा आवाज येतो आणि त्याच्याच हातामध्ये तो सिलेंडर असतो त्या गॅसचा. तर आता तो म्हणत येतो, इतकं सगळं गबाड घेऊन कायमचा भूर जाणार असं म्हणतो तो आणि आपला मास्क काढतो तो बाहेर. तर आता तो ईश्वरीला घाणेरडा स्पर्श करतो. म्हणजे ती चक्रून पडलेली असते ना, तर तिला घाणेरडा स्पर्श करतो आणि म्हणतो, माझ्या इंदुरी जिलबीला गुड बाय किस असं म्हणतो तो. आणि आता इथे किस करायला जातो. तर तेवढ्यातच ईश्वरी आपले डोळे उघडते. तर आता इथे बॅकग्राऊंड मध्ये असं सांगितलंय की होणार राकेशचा पर्दाफाश. तर आता इथे ईश्वरी उभारलेली असते आणि ती राकेशच्या कानाखाली जोरात मारलेली असते. इतक्या जोरात मारते ती की तो खाली जाऊन पडलेला असतो आता इथे राकेश. तर आता इथे त्या बाजून अर्णव सुद्धा येतो. तर आता इथे राकेश घाबरतो त्यालाही बघून आणि ईश्वरीला सुद्धा बघून. तर आता इथे सगळे उठतात. म्हणजे आजी मामा सुद्धा म्हणजे अविनाश सुद्धा. तर आता इथे सगळ्यांना शॉक बसलेला असतो आणि राकेश मात्र खूप जास्त घाबरलेला असतो. तर आता बघा प्रेक्षक हो, 1 जूनला 8 वाजता लागणार आहे स्टार प्रवाहावरती. तर बघा प्रेक्षक हो, 45 मिनिट्सचे एपिसोड असायचे, त्यामुळे तुम्हाला 45 मिनिट्सचं सिरियल बघायला मिळायचं. पण आता इथे 1 तारखेपासून 1 जून पासून अर्धा तासच दाखवलं जाईल तू हिरे माझा मितवा. 8 ते 8:30 आणि 8:30ला ठरलं तर मग. तर प्रेक्षक हो, टायमिंग लक्षात ठेवा आणि 1 जूनला सगळ्यात स्टार प्रवाहाचे जेवढे सिरियल्स आहेत त्या दिवशी धमाकेदार काहीतरी होणार आहे. म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये नंदिनीचं खोटं पोट पकडणार आहे शारदा. तर आता इथे ठरलं तर मग मध्ये सायलीला ती तन्वी असल्याचा पुरावा मिळणार आहे. आणि मग आता इथे तू हिरे माझा मितवा मध्ये राकेशचा पर्दाफाश होणार आहे. तर आता बघा प्रेक्षक हो, सगळ्या सिरियल मध्ये काय ना काहीतरी धमाकेदार होणार आहे 1 जूनला. तर अजिबात बघायला विसरू नका तू हिरे माझा मितवा 1 जूनला स्टार प्रवाहावरती रात्री 8 वाजता. तर बघा आता प्रेक्षक ओळूया आता प्रोमोकडे. तर आता ह्या प्रोमो प्रमाणे असं क्लिअर दिसतंय की सगळे एन्जॉय करत असतात इथे राजशिर्के कुटुंबीय आणि मामा मामी सुद्धा. आणि ते सेल्फी सुद्धा घेत असतात. मात्र एक गॅस आलेला असतो दुसरीकडून आणि आता सगळ्या घरामध्ये तो गॅस पसरलेला असतो. आणि त्या गॅसाचा श्वास जेव्हा सगळेजण घेतात तेव्हा आजी मामा मामी आणि ईश्वरी अर्णव आणि अंजली सगळेजण चक्करून पडलेलं दाखवलंय. तर आता इथे कोणी शुद्धीवर नसतं. तर आता एकदमच दरवाजा उघडलेला दाखवलंय आणि त्या दरवाजातून कुणीतरी आलेलं दाखवलंय. तर आता मग तो माणूस काहीतरी लावून घेऊन आलेला असतो. तर मग तो बोलायला लागतो. तर तो म्हणतो की सगळं गबाड घेऊन मी पळून जाणार असं म्हणतो तो. आणि आता तो आपला मास्क बाहेर काढतो. तर आता इथे तो म्हणतो, ही माझी इंदोरी जिलेबी असं म्हणतो आणि स्पर्श करतो तो ईश्वरीला. शेवटचं गुड बाय किस असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरीला पापी द्यायला जातो राकेश. तर तेवढ्यातच ईश्वरी आपले डोळे उघडते. तर आता ती उभारते आणि आता ती जोरात कानाखाली मारते राकेशच्या. तर आता इथे राकेश जाऊन खाली पडतो. एवढ्या जोरात मारते ती त्याला. आणि आता त्या बाजून अर्णव सुद्धा आलेलं दाखवलंय. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरीला बघून खूप जास्त घाबरलेलं दाखवलंय. राकेशला खूप जास्त घाबरलेला असतो तो. मग त्या बाजून आता इथे मामा म्हणजे अविनाश आणि आजी सुद्धा येते आणि ह्या बाजून अंजली सुद्धा येते. म्हणजे कुणालाच काही झालेलं नसतं आणि कुणी चक्कर येऊन पडलेलं नसतं. आणि सगळ्यांना हे सत्य राकेशचं कळालेलं असतं. आणि हे सत्य कळताच खूप शॉक बसलेला असतो इथे आजीला आणि अंजलीला पण. तर बघा प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग प्रोमो आहे हा आणि 1 जूनला दाखवलं जाणार आहे मेन एपिसोड मध्ये. तर आता इथे आजीला तर खूपच मोठा धक्का बसलेला दाखवलाय. तर अंजलीला तेवढं काही नाही जास्त दाखवलं आणि वल्लरीला पण. मात्र इथे ईश्वरीने कानाखाली मारलेलं जोरात दाखवलंय. आणि आता अविनाश याला पण खूप आनंद झालेला असतो आणि अर्णवने पण खूप जोरात त्याला मारलेलं असतं. तर राकेशला मात्र खूप भीती वाटलेली असते इथे की माझं सगळंच जाणार होता म्हणून. कारण त्याची इच्छा असते सगळं घेऊन पळून जायची. आजच्या एपिसोड मध्ये पण दाखवलंय त्याला आता खूप कंटाळा आलेला असतो बायकोचा आणि मुलाचा. त्यामुळे तो पळून जायचा विचार करतच असतो. तर आता सगळा आखून त्यांनी हा प्लॅन बनवलेला असतो आणि आता त्या प्लॅन मध्ये तोच अडकलेला असतो बघा प्रेक्षक हो. कारण आता कुणाचाच मृत्यू होत नाही त्या गॅसमुळे, ज्याच्यामुळे त्याला वाटत असतं सगळेजण म्हणजे सगळे राजशिर्के मंडळी आणि पाटील मंडळी मेले असतील म्हणून. मात्र तो जेव्हा मास्क काढतो आणि येतो तेव्हा तो गेलेला असतो ईश्वरीच्या जवळ आणि आता तो म्हटलेला असतो की फायनल गुड बाय किस असं म्हणत असतो. आणि तेवढ्यातच ईश्वरी उठलेली असते. तर आता इथे त्याचं
बिंग बाहेर फक्त पैशांचंच नाही पडलं बघा प्रेक्षक हो, तर त्याचं हे सुद्धा बाहेर पडलेलं आहे की तो ईश्वरीला कसं बघायचा, काय नजरेने बघायचा. कारण आता तो फायनल किस म्हणून तिच्या जवळ गेलेला असतो किस देण्यासाठी, तेव्हा कुठेतरी ईश्वरी उठलेली असते. नाहीतर ते ड्रामाच करत असतात सगळेजण चक्करून पडलेलं. मात्र आता इथे तो जवळ जातो ना किस करण्यासाठी, आता इथे जवळ गेलेला असतो ना राकेश, त्यामुळे आता तिला उठल्याशिवाय काय मार्ग नसतो. त्यामुळे आता ईश्वरी उठलेली असते आणि तिला एवढा राग आलेला असतो राकेशचा. ती उठते आणि चक्क तिच्या कानाखाली इतक्या जोरात मारते, इतक्या जोरात मारते की तो खालीच पडतो बघा प्रेक्षक हो. आणि मग त्याच्यानंतर साईडनं अर्णव सुद्धा येतो. तर आता अर्णव पण बघतो आणि राकेश जमिनीवर पडलेला असतो. तर मग आता इथे सगळेजण आलेलं दाखवलंय. आजी, अविनाश, वल्लरी, अंजली सगळे आलेलं दाखवलंय आणि त्याला मात्र घाम फुटलेला असतो. कारण आता त्याचं पैसे कमवायचं साधन हेच असतं म्हणजे राजशिर्केंच्या घरामधली प्रॉपर्टी खायचं. तर आता इथे त्याला सगळं दिसलं असेल की मी ह्या लोकांपासून दूर गेलो तर मला आता काय मिळणार, कारण आता तो एक्सपोज सुद्धा झालेला असतो. तर त्याला आता प्रॉपर्टी तर काही मिळणारच नाही, पैसे तर काही मिळणारच नाही आणि आता अब्रू गेली ती वेगळंच. आणि आता अंजली समोर हे सगळं एक्सपोज झालेलं आहे. तर त्यामुळे अंजली पण त्याला काय आता स्वीकारणार नाही, हे सत्य सुद्धा त्याला कळलं असेल. तर आता हे सगळा विचार करून त्याला खूप घाम फुटलेला असतो आणि तो घाबरत पण असतो. तर बघा प्रेक्षक एवढे दिवस राकेशने आता ड्रामा केलेला असतो की त्याला काय आठवत नाही आहे ऍक्सिडेंट पासून म्हणून. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरीने पण त्याच्यावर अंधळा विश्वास ठेवलेला असतो. मात्र आजच्या एपिसोडमध्ये असं दाखवलेलं आहे की ती दोन लोक साक्षीदार असतात ना प्रेक्षक त्या ऍक्सिडेंटचे, ते त्यांना दिसलेले असतात अर्णव आणि ईश्वरीला. ते सुद्धा विसरलेले असतात त्यांच्याबद्दल. मात्र त्याच दिवशी सकाळी अंजलीने बोलवलेलं असतं इन्स्पेक्टरांना. तर ते इन्स्पेक्टर म्हटलेले असतात ना की ते दोन जे साक्षीदार होते ते गायब झालेत म्हणून. तर आता त्याच्यामुळेच अर्णव आणि ईश्वरी जरा सतर्क असतात आणि त्याच्यातच ते दोन लोक त्यांना दिसलेले असतात. तर आता त्यांचा शोध घेत घेत ईश्वरी बाहेर गेलेली असते. तर आता तिथेच तिला राकेश दिसलेला असतो. तुम्ही कसं काय तिथे असं म्हणून विचारलेली असते ती. नाही, फोनवर बोलायला गेलेलो असं म्हटलेला असतो तो. मात्र बघा प्रेक्षक तिथेच गमछा पडलेला असतो त्या माणसाचा, म्हणजे ईश्वरीला माहित असतो तो गमछा घेऊन आलेला असतो माणूस म्हणून. तर आता इथे गमछा पडलेला असतो त्यामुळे आता ईश्वरीला बरोबर कळलेलं असतं की राकेश ह्यानाच भेटायला गेलेला म्हणून. आणि वल्लरीने तर त्याला पैसे देताना बघितलेलं होतं बघा प्रेक्षक हो. त्यामुळे वल्लरीला तर क्लिअर कट माहीत झालेलं आहे की त्याची काय अक्कल वगैरे म्हणजे आदर्श वगैरे काही गेलेली नाही म्हणून. मात्र आता इथे अर्णव आणि ईश्वरीला पण कन्फर्म झालं म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये की त्याची आदर्श केलेली नाही आहे म्हणून. तर आता हा सगळा ट्रॅप ते केव्हा बसवणार आहेत हे बघायला खूप इंटरेस्टिंग होईल बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे 1 जून म्हणजे जेमथेम 3-4च दिवस उरले. तर आता इथे 3-4 दिवसामध्ये काय इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत हे बघावं लागेल बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे अंजलीला खूप काही पाहिजे असतं ना, म्हणजे माझा राकेश खूप चांगला आहे ते ती खूप म्हणत असते. तर त्यामुळे जर हे प्लॅन केलं असेल तर अंजली कशी तयार होते हे पण बघायला इंटरेस्टिंग असेल. कारण अंजली जेव्हा केव्हा तिला सामील करून घेत असतात एक्सपोज होण्यासाठी, तेव्हाच ती त्याला जाऊन सांगत असते राकेशला सगळं आणि तिच्यामुळेच तो एक्सपोज होत नसतो. तर ह्यावेळेला तो एक्सपोज झालेला आहे, पण कसं आहे बघावं लागेल. का हे स्वप्न तर नसेल ना राकेशचं, कारण आता इथे आज तो एक्सपोज होईल ह्याची भीती वाटलेली असते त्याला. आणि आता इथे वल्लरीने त्याला बघितलेलंच असतं आणि ती विचारलेलीच असते तुम्हाला मी बघितलं त्या 2 माणसांबरोबर म्हणून. तर प्रेक्षक हो, बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे आता इथे येणारे 10 दिवसांचे एपिसोड्स, कारण काही इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत बघा प्रेक्षक हो. तर मला तर खूप एक्साइटमेंट झालेली आहे, कारण राकेश डोक्यात जायचा खरंच अक्षरशः. आणि आता इथे ही अंजली ह्या बावळट बाईने कसं काय साथ दिली अर्णव आणि ईश्वरीची हे पण बघायला खूप मजा येणार आहे प्रेक्षक हो. तर आता इतक्या दिवसांनी खूप छान प्रोमोज आलेले आहेत. ठरलं तर मागचं खूप इंटरेस्टिंग प्रोमो आलेला आहे. तू हिरे माझं मित्वाचं इंटरेस्टिंग प्रोमो आलेला आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचं पण इंटरेस्टिंग प्रोमो आलेला आहे बघा प्रेक्षक हो. तर अजिबात बघायला विसरू नका स्टार प्रवाहचे सगळे सिरियल्स 1 जून दिवशी. आणि ह्या चॅनलवरती आम्ही लवकरात लवकर अपडेट्स पण देऊ त्याच्याबद्दल. त्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काय फीडबॅक द्यायची असतील तर कमेंट करून नक्की कळवा. तर ह्या प्रोमोसाठी इतकंच.